नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे सोनी एक्स प्राय 1 VI, जे की आपण 6 पण म्हणू शकतो. याला जर पाहिलं रोमन नंबरमध्ये याला अँड्रॉइड व्हर्जन 14 आहे. जे की प्रोसिजर आपण बघू कोणचं आहे, तर सगळं आपण बघू त्याचं स्पेसिफिकेशन. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा लवकर. त्याचं प्रोसिजर आहे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3चं प्रोसिजर आहे, जे की त्याच्या CPU कूलिंगचे आहेत. ऑक्टा-कोर 3.8 GHz सिंगल कोर प्लस 3.2 GHz ट्राय कोर प्लस 3 GHz डुएल कोर प्लस 3.3 GHz डुएल कोर अशी CPU कूलिंगची आहेत, जी की चांगले आहेत 8 Gen 3 साठी. 8 Gen 3 मोठं प्रोसेसर सॅमसंग S24 Ultra मध्ये येते याच्यात युरलली, आणि याच्यामध्ये 12 GB चा रॅम दिला, मोठा रॅम आहे. आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे, जो की डिस्प्ले मोठा आहे, 16.51 सेंटीमीटरचा आहे. आणि याच्यात ओलेड आहे, ओलेड डिस्प्ले आहे. ओलेड डिस्प्ले आहे, POLED जे असतात ना त्याच्यामधला सा डिस्प्ले आहे ओलेड, जे की ॲमोलेड सारखाच हा डिस्प्ले दिसणार आहे. ॲमोलेडपेक्षा मल्टिपल कलर्स याच्यामध्ये दिसणार आहे, जे की चांगला आहे. सुपर ॲमोलेड सारखा डिस्प्ले असते हा डिस्प्ले, चांगला आहे. तर 1080 मल्टिप्लाय बाय 2340 फुल HD डिस्प्ले आहे हा, जे की याचा रिफ्रेश रेट आहे 120चा. गोरिला ग्लास प्रोटेक्शन आहे याच्यामध्ये, तर गोरिला ग्लासचं काही वांधा नाही. मोबाईल पडला गेला तर बेंचलेसच आहे हा, फक्त बेंचलेस म्हणजे की बा याच्यात म्हणतात कॅमेरा आहे याच्यात बेंचलेस. 48 मेगापिक्सलचा आता कॅमेरा पाहू. बॅक कॅमेरा याच्यात 48 मेगापिक्सल प्लस 12 मेगापिक्सल प्लस 12 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. आणि जो 12 मेगापिक्सलचा मागचा आहे तो आहे टेलीफोटो आपण काढू शकतो याच्यात, जे की अदर आपण बाहेर जर केलं टेलीफोटो एक नंबर निघू शकतात. यात LED फ्लॅश सुद्धा आहे याच्यात. 4K ची शूटिंग आहे, 30 FPS बॅकली. आणि जे याच्यामध्ये जर आता फ्रंटली गोष्ट केलं तर तोही 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 4K ची शूटिंग करते 30 FPS आणि जे की चांगली शूटिंग आहे दोन्ही कॅमेऱ्याची. कॅमेऱ्याच्या बाबतीत तर एक नंबर आहे सोनीचा कॅमेरा एक नंबर झालेला आहे या मोबाईलचा. आणि जे बॅटरीची गोष्ट करू आपण, बॅटरी याच्यात 5000 mAh ची 30 वॅटचं चार्जर आहे. तर बॅटरी मोठी पाहिजे याच्यात, चार्जर थोडंफार मोठं पाहिजे असतं. 5G इंडिया सपोर्ट आहे, 256 GB इंटरनल स्टोरेज आहे, जे की चांगला आहे. 1 TB चा एक्सपांडेबल आहे, 10 वॉटर रेजिस्टन्स आहे. परंतु चार्जर आहे ना 30 वॅटचं दिलं. जर मोबाईल 20,000च्या अंदर असला तर परवडू शकते, परंतु चार्जर याच्यामध्ये खूप कमी आहे मित्रांनो. चार्जर मोठं पाहिजे असतं, कारण की चार्जरमुळे हा मोबाईल थोडा मागे आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब